नमस्कार मित्रांनो. संगीत साधना. मी बना जाधव सर आपल्यासमोर आमच्या दिहू गावचे सुपुत्र प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील श्रीधर महाराज दिहूकर यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रातील 10वा भाग आपल्यासमोर सादर करीत आहे. 16व्या शतकात अनेक परगणे होते. त्यामध्ये बीड नावाचा एक परगणा होता. तिथे देशपांडे नावाचे एक उतार वयातील ब्राह्मण राहत होते. त्यांना उतारवयात वाटू लागले की आपण पंडित व्हावे. चांगला आहे विचार या वयात पंडित होण्याचा. त्यांनी अभ्यास करून पंडित होणे अशक्य नाही हे ओळखले आणि आळंदीला ज्ञानदेव महाराजांच्या जवळ 42 दिवस धरणे धरून ते बसले. 42 दिवसाने त्यांना ज्ञानदेवांनी साक्षात्कार दिला. अरे बाबा, तू 42 दिवस इथं बसलाय, मी तुला काही पंडित करू शकत नाही. तू देहूला तुकाराम महाराज आहे तिथे जा. सध्या आमचे कोर्ट तिथे आहे. त्याप्रमाणे तो देहू ते आळंदी चालत चालत देहूला आला. तुकोबांची त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी तुकोबांना सांगितलं की मला पंडित व्हायचं या वयात. तुकोबाच्या सानिध्यात तो अनेक दिवस राहिला. तुकोबांनी त्याच्यासाठी 31 अभंग केले. देवाचा 10वा अभंग 7 आणि उपदेश अभंग 11. तुकोबांचा बोध, विचारसरणी, उपदेशाची पद्धत आणि तत्वज्ञान यातून अभंगाच्या गटात साकल्याने पाहायला मिळते. तुकोबांनी प्रथम देवाकडे धाव घेतली. देवा, तुम्हाला न सांगताही अंतरातले गुप्त कळू शकते. तेव्हा उभयदान देऊन हे जे पंडित होण्यासाठी आलेले ग्रस्त आहेत यांचे समाधान करा आणि आपली लाज आपणच राखा. न सांगता कळे अंतरीचे गुज, न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज आता तुझी लाज तुझ देवा. आता तुझी लाज तुझ देवा. आळी कर त्यांचे करी समाधान, अभयाचे दान देऊनी. अभयाचे दान देऊनी. न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज लाज आता तुझी लाज तुझ देवा. न सांगता कळे अंतरीचे गुज.
त्यांनी महाराजांनी त्या धरणेकऱ्याला उपदेश केला. पोथ्या पुस्तकाने ग्रंथ पाहण्याच्या भानगडीत या वयात तरी तुम्ही पडू नका. ताबडतोब तुम्ही आता एक करा, देवाकरता देवाला आळवा. आपले म्हातारपण झालेले आहे, तेव्हा आता तुम्ही काही उशीर करू नका. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची. तर या वयात नाम संकीर्तन करा. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. महाराजांनी त्याला सांगितले, आपल्या जन्माची मागची पापं जर निघून जायचे असेल तर नामसंकीर्तन करा. देवाला प्राप्त करून घेण्यासाठी नामसंकीर्तन हे साधन अतिशय साधे असून अत्यंत सोपे देखील आहे. त्याने मनुष्याची जन्मांतरींची पापे जळून खाक होतात, नष्ट होतात. परमार्थ करण्यासाठी किंवा साधण्यासाठी इथे कोणालाही कसलेच कष्ट उपसायची गरज लागत नाही, की घरदार सोडून वनात जाण्याची गरज नाही. वाचेने फक्त नाम घेतल्याने नारायण स्वतःहून आणि सुखाने आपल्या घरी चालत येतो. नाम घेण्यासाठी जर काही करावे लागत असेल तर ते फक्त शांत चित्ताने एके ठिकाणी बसून आवडीने त्या अनंताला आळवावे. त्याच्या नामाचा जयघोष करावा आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा मंत्र सर्व काळ जपावा. महाराजांनी धरणेकऱ्याशी सांगितले, देवप्राप्तीसाठी नामाशिवाय किंवा नामाखेरीज या संसारात आणखी दुसरे कोणतेच साधन नाही. परमार्थ मार्गातील इतर साधने यामध्ये नाम घेणे सर्वात सोपे आणि सुलभ साधन आहे. परंतु जो येथे शहाणा आहे तोच भाग्यवंत या मार्गाचा अवलंबन करतो. तेव्हा आता या वयात आता उशीर नको, या वयामध्ये तुम्ही देवाचे नाव घ्या, असे महाराजांनी त्या धरणेकऱ्याला सांगितले. देवाची चाडे आळवावे देवा, देवाची चाडे आळवावे देवा. ओस देह भाव पाडोनिया, ओस देव देह भाव पाडोनिया, ओस देह भाव पाडोनिया. देवाची साडे आळवावे देवा. आता या वयात तू मनाला गोविंदाचा छंद लाव आणि मग तूच गोविंद होशील. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवातया, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. तू तुझ्या गावी जा, सुखाने राहा, सुखाने अन्न खा आणि परमात्म्याचे चिंतन कर. पंडित होण्याच्या भानगडीत तू पडू नको. हरिकथा ही माऊली आहे आणि सुखाची समाधी आहे. शेंडलेल्याची सावली आणि विश्रांती स्थान आहे. सुखाची समाधी हरिकथा माऊली, सुखाची समाधी हरिकथा माऊली. विश्रांती सावली शिनलियांची, विश्रांती सावली शिनलियांची. इतरांनी उपास करावा
आणि विठ्ठलाचा दास असेल त्यांनी चिंता झुगारून द्यावी. अहो मी चिंता झुगारून दिली म्हणून तर हे भगवंताचे बळ माझ्या अंगात आलेले आहे, असा बहुमोल उपदेश त्या धरणीकरास तुकोबाने दिला. पण त्या मूर्खपणाने त्या माणसाने त्यांचा उपदेश ऐकला नाही. देवाचे उचित, उचित म्हणजे योग्य, देवाचे उचित एकादश आभंग, महाफळ त्याग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला. त्याला ते रुचलं नाही. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, तुम्ही येथे पाठविला धरणे करीन, त्याची झाली परी ऐका ते, आता काय पुढे वाढवू विस्तार, झाला समाचार ऐका ते. देवाचे उचित, उचित म्हणजे योग्य आणि समर्पक, देवाचे उचित एकादश आभंग, महाफळ त्याग तो करुणी गेला. तुका म्हणे सेवा समर्पुनी पायी, झालो उतराई ठावे आसो. भगवंत अहंकाराने कधीच मिळत नाही. अहंकाराने भरलेल्या धरणेकऱ्याला तुकोबांचे विचार आवडले नाही. देवाचे उचित, आणि तो तिथून निघून गेला. देवाचे उचित एकादश अभंग, महाफळ त्याग करुणी गेला, महाफळ त्याग करुणी गेला. मित्रांनो, महाराजांनी लिहिलं तेच मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. तरी या तुकाराम दर्शनातील, संक्षिप्त तुकाराम दर्शनातील हा 10वा भाग मी आपल्यासमोर सादर केलेला आहे. तरी आपण गोड मानून या भागाला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्य तुकोबा समर्थ, समर्थ त्यानं केला हा पुरुषार्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, समर्थ. नमस्कार.